सोलापूर नव्हे तर संपूर्ण देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना काल सोलापुरात घडली. सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर सरांनी जे आहे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जे आहे ती केलेली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर सरांची ट्रीटमेंट त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. साधारणतः असंख्य रुग्णांची जी आहे मेंदूची एकंदरीत नस शिरीष वळसंकर सरांना समजायची. मेंदूचे एक सुप्रसिद्ध असे जे आहेत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून शिरीष वळसंकर सरांकडं पाहिलं जायचं. डॉक्टर शिरीष वळसंकर सरांनी ज्या हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांना सेवा दिली त्याच हॉस्पिटलमध्ये जे आहे डॉक्टर शिरीष वळसंकर सरांची जी आहे काल सायंकाळी प्राणज्योत मावळली. त्यांच्यावरती ज्या ज्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली त्यांच्यावरती काय काय ट्रीटमेंट केली हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत डॉक्टर सिद्धांत गांधी सर आहेत. हे देखील कालच्या शिरीष वळसंकर सरांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये सहभागी होते. सर, सर्वप्रथम तुम्हाला घटना कधी कळाली आणि हॉस्पिटलमधून तुम्हाला कॉल कधी आला? मला साधारणतः 8:45ला घटना घडली. त्यावेळी 8:30च्या दरम्यान काहीतरी घटना घडली आणि त्याच्यानंतर मला 8:45च्या आसपास कॉल आला आणि मी तिथे 8:50ला पोहोचलो. 5 मिनटात लगेच की सर कोलॅप्स झालेत आणि सरांना CPR सुरू केला. हाच मोठी शॉकिंग न्यूज होती. त्याच्यामुळे सगळं जे काही हातातलं काम सोडून तिथे पोचल्यानंतर सरांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं होतं आणि तिथे CPR सुरू होता. आम्ही जे कार्डियक मसाज म्हणतो तो सुरू होता. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स औषधं देत होतो. पूर्ण टीम होती माझ्याबरोबर. अजून एक हृदयरोगतज्ञ होते, अजून एक ॲनेस्थेटिस्ट होते, फिजिशियन होते, न्यूरोलॉजिस्ट होते, न्यूरोफिजिशियन होते. आम्ही एक 8 ते 10 लोकांची टीम तिथं कार्यरत होतो. सगळ्या प्रकारची इंजेक्शन, औषधं, गोळ्या, शॉक देऊन पण पुढचा 1 तासाभरात सरांतर्फे कुठलाही रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्हाला साधारणतः 9:55च्या दरम्यान आम्हाला डेड म्हणून डिक्लेअर करावं लागलं दुर्दैवाने. सर, सरांचे कोणते ट्रीटमेंट दरम्यान तुम्हाला काय निदर्शनास आलं की सरांचे कोणते कोणते ऑर्गन जे आहेत ते डॅमेज झाले होते? मेंदूला इजा झाल्यामुळे खूप सारा रक्तस्राव झाला होता. त्याच्यामुळे BP लागत नव्हता. BP लागत नसल्यामुळे एक ऑर्गन त्यांचे डॅमेज होत गेले, ज्याच्यामध्ये हृदय असेल, किडनी असेल. मेंदूचा रिस्पॉन्स नसल्यामुळे त्याच्यामुळे रक्तस्राव एवढा होत होता की त्याच्यामुळे BPच लागला नाही शेवटपर्यंत. सर, तुम्ही डॉक्टर शिरीष वळसंकर सरांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्या काय आठवणी आहे? डॉक्टर शिरीष वळसंकर सर डॉक्टर म्हणून तर ग्रेट होतेच, पण त्यांचे छंद काय होते, त्यांच्या हॉबीज काय होते? डॉक्टर शिरीष वळसंकर सर कशा पद्धतीचे पॅशनेट पर्सन होते? परफेक्शनिस्ट. मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की ॲक्टर असतात, कोणी व्यावसायिक असतो, पण एक डॉक्टर एवढा परफेक्शनिस्ट असू शकतो हे पहिल्यांदा मला आत्तापर्यंत सरांबद्दल खूप ऐकत आलं होतं. पण जेव्हा मी 4.5 वर्षापूर्वी सरांच्या हॉस्पिटलला जॉईन झालो आणि तेव्हापासून रोज सरांना आम्ही भेटत गेलो, तेव्हा एक गोष्टींचा आम्हाला उलगडा होत गेला आणि माणूस कसा परफेक्शनिस्ट असू शकतो याचं मी म्हणेन की मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर होते. एखादी केस, आता ॲज अ मेडिको म्हणून मी पहिल्यांदा मेडिकलबद्दल बोलेन की त्याच्यातून त्यांचे बाकीचे छंदही दिसतील. की एखादी केस आल्यानंतर आपण ॲज अ ह्युमॅनिटेरियन ॲप्रोच म्हणजे संवेदनशील किती असावं त्या केसच्या बाबतीत, आपला माणुसकीचा ॲप्रोच कसा असावा एखाद्या केसच्या बाबतीत, हे आम्ही बऱ्याच गोष्टी सरांकडून शिकलो. एक तिथे हार्ट अटॅकची केस आलेली असताना सर न्यूरोलॉजिस्ट नसताना ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी मी तिथे पोहोचतोपर्यंत ट्रीटमेंट दिली होती आणि त्याच्यातून त्याचा जीव वाचला होता. ही गोष्ट मला ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून वाटली की हा माणूस सर्व काही करू शकतो. म्हणून मी म्हटलं की न्यूरोलॉजिस्ट तर होतेच, पण त्याबरोबर ही वॉज व्हेरी गुड इंटेन्सिव्हिस्ट, ही वॉज व्हेरी गुड फिजिशियन, ही वॉज व्हेरी गुड क्लिनिशियन. अपार्ट फ्रॉम धिस, या व्यतिरिक्त त्यांना खूप सारे असे वेगळे छंद होते की आवड होती. 6 महिन्यापूर्वी त्यांची हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्याशी बोलताना सरांनी सांगितलं की अरे सिद्धांत, मला वर्ल्ड टूर करायची आहे. म्हणजे मलाही त्यावेळी हे थोडंसं वेगळं वाटलं. मग मी म्हटलं सर वर्ल्ड टूर करायची आहे, कशाबद्दलची, काय करायची आहे? तर सर बोलले की मला ही वॉज अ पायलट हिमसेल्फ, म्हणजे स्वतः वैमानिक होते
स्वतः एव्हिएशन इन्स्टिट्यूट चालवत होते, स्वतः तिथे टीचर पण होते पायलटसाठी, पायलट ट्रेनर होते. तर एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढ्या साऱ्या गोष्टी कशा करू शकतं याच्याबद्दल सरांचं आणि माझं नेहमी डिस्कशन व्हायचं, नेहमी चर्चा व्हायची. सर म्हटले की मला पूर्ण वर्ल्ड टूर करायची आहे, विमान घेऊन पूर्ण जगभर फिरायचं आहे. सर त्याच्यासाठी आता मागच्या 1-2 महिन्यापासून प्रयत्न करत होते. दुसरा मुद्दा सरांनी मला सांगितला की वाडिया हॉस्पिटल मागच्या आम्ही 1-2 महिन्यापासून डिस्कस करत होतो की वाडिया हॉस्पिटल कसं सुरू करायचं आहे, काय सुरू करायचं आहे. सिद्धांत ज्या हॉस्पिटलने मला घडवलं ते हॉस्पिटल बंद आहे, याचं मला फार पेन आहे, याचं मला फार दुःख आहे. येणं प्रकारे काही करून मी ते हॉस्पिटल सुरू करणार आणि माझी पुढची राहिलेलं आयुष्य मी तिथे घालवणार. ही या शब्दात त्यांनी मला सांगितलं. त्याही वाटलं यार हा माणूस म्हणजे स्वतःचं एवढं मोठं हॉस्पिटल असताना, स्वतःचं एवढं इन्स्टिट्यूट असताना हा दुसऱ्यांबद्दल किती विचार करू शकतो, कसा विचार करू शकतो आणि किती विचार करू शकतो. हा पण माझ्यासाठी एक लर्निंग पॉईंट होता. अगदीच सर, की ही डॉक्टर शिरीष वळसंकर सरांची जी घटना आहे ती दुःखदच म्हणावं लागेल. एखाद्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी स्वतःवरती गोळी झाडून हे अगदी धक्कादायकच बाब आहे. या सर्व बाबींमध्ये मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ जेव्हा आपण सध्या म्हणतो ते कितपत गरजेचे आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं स्टेबल राहिलं पाहिजे सर? एका शब्दात सांगेन मी, बोलत राहा, व्यक्त होत राहा. काय आहे दिवसेंदिवस आपण जगाशी कनेक्ट होतोय पण शेजारच्याशी कनेक्ट होत नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगाशी कनेक्ट होतोय पण आपल्या शेजारी कोण आहे, आपल्या आसपास कोण आहे याच्याबद्दल बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. मला याच्यात कोण कमी कोण जास्त कोण काही ह्याच्याबद्दल नाही, पण व्यक्त होणं आणि मोकळं होणं आय थिंक हे फार गरजेचं आहे. लहानात लहान व्यक्तीला, मोठ्यात मोठ्या व्यक्तीला हे जास्त गरजेचं आहे ॲज अ डॉक्टर म्हणून मी म्हणेन. तेच की डॉक्टरांना देखील मानसिक ताणतणाव असतोच. ह्या घटनेमुळं एकंदरीत सिद्ध होतानाचं चित्र दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.